2-3 दिवसापासून मुलांना आहे ना पालक भाजीची आठवण येत होती. तर म्हटलं चला शेतात आलेलो आहोत तर पालकाची भाजी घेऊन जाऊया. तर छान अशी पालकाची भाजी आहे ना धुवून घेतली. तर पालक भाजी आहे ना धुवून घेतल्यानंतर आपल्याला थोडं बटाटा पण घालायचं होतं, त्यामध्ये कांदा घालायचा होता. तर ते पण आहे ना मस्त असे धुवून घेतले. हिरव्या मिरच्या आणि लसूण काढून घेतला आणि बटाटा कांदा हे सर्व बारीक बारीक असं कापून घेतलं. पालक भाजी ही बारीक कापून घेतली. तर आता यामध्ये आहे ना मस्त अशी चना डाळीचं पीठ टाकूया. तर 4-5 चमचे चना डाळीचं पीठ टाकून त्यावर थोडंसं मीठ टाकलं आणि थोडासा ओवा पण टाकला हातावर चुळून आणि मस्त असं पीठ कालून घेतलं. आणि त्या दिवशी आम्ही बाहेर गेलो तेव्हा आणलेले होते नाचणीचे पापड. तर त्याबरोबर नाचणीचे पापडही तळले आणि मस्त अशी 4 वाजता कुरकुरीत पालक भजी केले. तर मुलांना हा बेत खूप आवडला आणि आमचाही 4च्या चहाबरोबर छान असा नाश्ता झाला. तर नक्की तुम्हीही करून पहा. अशा पद्धतीने पालक भजे खूप सुंदर असे लागतात. खूप छान पौष्टिक असे हिरवेगार पालक भजे, तोंडाची चव वाढवणारे. तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये.